आणि त्या काळात देखील मी राजकारण करू इच्छित नाही, परंतु ते मोर्चे निघाले, त्यालाही काही लोकांनी त्या काळात गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. मूक मोर्चा होता, त्याला काही मुका मोर्चा म्हणून हिणवण्याचा देखील प्रयत्न त्या काळात झाला. ही वस्तुस्थिती आहे. कारण अतिशय शिस्तीने त्याचं सगळीकडे राज्यात नाही देशभरामध्ये त्या मोर्चांचं कौतुक झालं, की आंदोलनाचं कौतुक झालं. लाखो लोक एकत्र येऊन देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही कायदा सुव्यवस्था किंबहुना कुणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेऊन हे सगळे मोर्चे झालेले आहेत. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की या मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा कुणी घेता कामा नये आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचा कुणी प्रयत्न करता कामा नये. हे जसं आमचं मत आहे तसं तुमचंही आहे. आणि म्हणून मुळामध्ये जे आरक्षण त्या काळामध्ये आपण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 16% आरक्षण दिलं, कायदा केला, भावना त्यांच्या लक्षात घेऊन आपण तो निर्णय घेतला. हायकोर्टमध्ये ते आपण टिकवलं, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून यामध्ये त्या काळात देखील रद्द झाल्यानंतर आपण पाहिलं, त्यामध्ये नंतर देखील आंदोलनं झाली. गेल्या सरकारमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी देखील आझाद मैदानवर आमरण उपोषण केलं. त्यांच्याशी चर्चेला मी गेलो होतो. माझ्यावर काही मंत्री होते, तेव्हा काय मी मुख्यमंत्री नव्हतो, मंत्री म्हणूनच आम्ही गेलो होतो, नगर विकास मंत्री होतो. आणि मराठा आरक्षणासाठी जे जे काही करता येईल ते करू असा शब्द देखील त्यांना आम्ही त्यावेळेस दिला होता. आणि तो शब्द आता पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आलेली आहे. सत्तेवर आल्यानंतर लगेच ऑगस्ट 2022 मध्ये विधिमंडळ अधिवेशनात अधिसंख्य पदांची निर्मिती जी आहे ती निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आपण कायदा केला. 21 सप्टेंबर 2022 रोजी GR काढून अध्यक्ष महोदय त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली. त्यावेळेस देखील आपण जे सिलेक्शन झालं होतं, परंतु त्यांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या. परंतु ते मागच्या सरकारमध्ये तो निर्णय घेतला गेला नव्हता. परंतु सरकार आमचं आल्यानंतर आम्ही जवळपास 1553 जणांना, त्याचबरोबर 2000 विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये रुजू करून घेतलं. एकूण 4053 जणांना शासकीय सेवेमध्ये आम्ही त्या काळात सामावून घेतलं. ही मोठी गोष्ट आहे. अधिसंख्य पदं आणि त्यांची अपेक्षा होती. अशोकरावांना माहित आहे तो विषय. आणि जे आमचे ज्येष्ठ सहकारी चंद्रकांत दादा च्या अध्यक्षतेखाली 4 ऑक्टोबर 2022 रोजी मराठा आरक्षण आपली जी काही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करून या समितीने आपलं काम देखील सुरू केलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.